सुनील पारवे सर, आवाज येत आहे का माझा? ओके. तर सर्वांना सर्वात पहिल्यांदा क्रांतिकारी जय भीम, जय लहूजी, जय भारत. अभिवादनाच्या वाक्याचा फार मोठा वाद या महाराष्ट्रामध्ये आहे. त्यावर आता चर्चा करण्याची ही वेळ नाही आहे, पण तरीही सर्वांना या ठिकाणी मी क्रांतिकारी जय भीम करत आहे. आज पुरोगामी विचार मंचाच्या वतीनं, पुरोगामी विचार मंच नाशिकच्या वतीनं सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये मोबाईलच्या माध्यमातून, लाईव्हच्या माध्यमातून प्रबोधनाची प्रक्रिया होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुरोगामी विचार मंच नाशिक याने मला आपल्या या व्याख्यानमालेमध्ये काही मत मांडण्यासाठी बोलावलं. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. या पुरोगामी विचार मंचमध्ये असणारे रवींद्र सुरवसे, जे रेल्वे खात्यामध्ये आहेत, त्यांचाही मी या ठिकाणी ऋणी राहील. कॉम्रेड विलास कांबळे, ज्ञानेश्वर घाटूळ, सुनील पारवे, सतीश गवारे, प्रेम खंदारे, ज्यांनी मला या कार्यक्रमासाठी या सर्वांनी बोलावलं, त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. या सर्व टीमने मला एक विषय दिलेला आहे. महार म्हणजे बौद्ध तरुण आणि आजचे मातंग तरुण यांच्यातील वादाची कारणे. वास्तव विषय आहे, फार विचार करून बोलण्यासारखा विषय आहे, सेन्सिटिव्ह विषय आहे. काही अपशब्द बोललं तर महाराष्ट्रामध्ये काही होऊ शकतं. माझ्यावर अनेक जणांचं लक्ष आहे, परंतु त्या सगळ्या बाबी बाजूला ठेवून मी या विषयावर बोलण्यासाठी तयार झालो. आणि हा विषय माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राच्या अनुसूचित जातीच्या, शेड्यूल कास्टच्या दृष्टीनेही फार महत्त्वाचा विषय आहे. म्हणून या विषयावर मी आज आपले मत मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल. महाराष्ट्रातील मातंग समाजाचे तरुण असतील, महाराष्ट्रातील बौद्ध समाजाचे तरुण असतील, जे या लाईव्हच्या माध्यमातून माझे विचार ऐकण्याचा प्रयत्न करतील, समजण्याचा प्रयत्न करतील, त्यांनी हा विषय फार गंभीर आहे, त्या गंभीरतेनेच हा विषय समजून घ्यावा. या विषयाला हात घालण्याच्या पहिल्यांदा पूर्वी मी महाराष्ट्रातील सगळ्या या लाईव्हच्या माध्यमातून पाहणाऱ्या माझ्या मित्रांना या ठिकाणी सांगू इच्छितो की मी बोलणारा व्यक्ती अजिंक्य चांदणे जन्माने कोण आहे याच्यावरून माझ्या बोलण्याचा अंदाज कृपया लावू नये. पुन्हा एकदा सांगतो की मी जन्माने कोण आहे याच्यावरून आजच्या विषयाचा बोलण्याचा अंदाज लावू नये, मोजमाप लावू नये. मी एक फुले शाहू अण्णाभाऊंच्या विचारांचा प्रचारक आहे, विचारांचा वारस आहे. याच दृष्टीने या विषयाकडे आपण पाहावं. याचं मोजमाप, याचं तोलणं, याचं मापन आपण कोणत्याही जातीच्या आधारे पाहू नये, हेही मी या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो. की अजिंक्य चांदणे कोण आहे, तो याच बाजूने जास्त कल देईल आपल्या विचारांचा, असं काहीही नाही. माझं वैयक्तिक मत मी या ठिकाणी मांडण्याचा आज महाराष्ट्राच्या समोर प्रयत्न करत आहे. जो फार संवेदनशील विषय या महाराष्ट्रामध्ये या 5 ते 10 वर्षामध्ये झालेला आहे. 10 वर्षाच्या पूर्वी असं महाराष्ट्रामध्ये वातावरण नव्हतं. या 10 वर्षामध्ये जे शेड्यूल कास्टमधल्या महार आणि मांग यांच्या वादाची कारणे म्हणजे वाद होत आहेत यावर बोलण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. तर महाराष्ट्रातील तमाम बाबासाहेबांच्या, अण्णाभाऊंच्या विचारांना मानणाऱ्या सर्व पुरोगामी विचारच्या मातंग आणि बौद्ध तरुणांचं मी या ठिकाणी पहिल्यांदा स्वागत करेल. माझ्या मित्रांनो, मला का वाटलं की आपण या विषयावर बोललं पाहिजे, हा पहिल्यांदा फार मोठा प्रश्न आहे. या विषयावर बोलणारे लोक फार कमी आहेत या महाराष्ट्रामध्ये. कारण महार आणि मांग, पूर्वाश्रमीचे महार आणि आत्ताचे बौद्ध आणि आत्ताचे मांग, या जाती एकत्र आल्या पाहिजे
हे महाराष्ट्रामध्ये बोलणारे कुठलेही लीडर, नेता, साहित्यिक जास्त प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये नाहीयेत. पण या समाजामध्ये जास्तीत जास्त दुरावा कसा निर्माण होईल याच्यावर काम करणारी मात्र या महाराष्ट्रामध्ये फार मोठी संख्या आहे असं माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि आजच्या या नवीन युगामध्ये, नवीन जगामध्ये, या सोशल मीडियाच्या जगामध्ये, या सामाजिक माध्यमांच्या जगामध्ये याचा हत्यार म्हणून वापर अनेक मंडळी या महाराष्ट्रामध्ये करत आहेत आणि त्याचाच फायदा त्यांच्या माध्यमातून ते स्वतःचा करून घेत आहेत. महार आणि मांग या दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. माझ्या मित्रांनो, या विषयाला समजून घेत असताना आपण आपले भूगोल समजून घेणं फार महत्वाचं आहे. जसा इतिहास आपल्याला समजून घ्यावा लागतो तसा भूगोलही फार महत्वाचा असतो. महार आणि मांग या लोकांचा भूगोल हा गावकुसाच्या बाहेरचा आहे. गावकुसाच्या बाहेर राहणाऱ्या हगंदरीत मसनवाट्यात राहणाऱ्या या दोन जमाती आहेत. मी नेहमी माझ्या भाषणामध्ये बोलत असतो की हगंदरीत आणि मसनवाट्यात राहणारी आम्ही लोक आहोत, महार आणि मांग जातीची. गावकुसाच्या बाहेर मारकी मांकी करणारे आम्ही लोक आहोत. या मनुवादी व्यवस्थेने, जाती व्यवस्थेने आम्हाला गावकुसाच्या बाहेर ठेवलं. याच्यावर प्रबोधन झालं, याच्यावर विचारमंथन झालं, बाबासाहेबांपासून फुलेंपासून याच्यावर बोलण्यात आलं, याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे सगळं आपल्याला इतिहास माहीत आहे. पण आपला भूगोल आपण लक्षात घेतला पाहिजे की गावकुसाच्या बाहेर या दोन जमातींचा भूगोल आहे, यांचा राहण्याचा ठिकाण आहे. या दोन जाती जर सोबत राहत आहेत, या दोन जाती जर सोबत खात आहेत, यांचं खानपान सोबतच आहे, या दोन जमाती राहणीमान सोबतच आहे, यांची बोलीभाषा सोबत आहे, यांच्या सगळ्या गोष्टी सोबत असताना सुद्धा या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वादाची कारणे या दोन समाजामध्ये का होत आहेत याच्यावर विचार करण्याची आज वेळ आलेली आहे. आणि या दोन जमाती एकत्र का आल्या पाहिजेत, काय म्हणजे फायदा होऊ शकतो याने, याचाही विचार होणं आवश्यक आहे. माझ्या मित्रांनो, माझ्या दृष्टीनं या दोन जमाती एकत्र येण्याचा फायदा हा महाराष्ट्रातल्या शेड्यूल कास्टला, अनुसूचित जातींच्या लोकांना, पूर्ण शेड्यूल कास्टला मी म्हणतोय की या दोन जमाती एकत्र येण्याचा फायदा या पूर्ण शेड्यूल कास्टला होऊ शकतो. जो राजकीय फायदा, सामाजिक फायदा या दोन जमाती एकत्र आल्याने या महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो. याचे अनेक प्रश्न मला विचारले जातात. माझ्या मित्रांनो, अनुसूचित जातीमध्ये प्रचंड लोकसंख्येने या दोन्ही जमाती महाराष्ट्रामध्ये आहेत आणि या एकत्र येणं काळाची गरज आहे. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकावर चिखलफेक करताना मांग आणि महारांची पोरं या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. इकडून वेगवेगळ्या पद्धतीनं बौद्ध पूर्वाश्रमीचे महारची मुलं आणि इकडून मांगांची मुलं वेगवेगळ्या पद्धतीनं फेसबुकवर कमेंट करतात, वेगवेगळ्या पद्धतीनं महापुरुषांच्या विचारावर चिखलफेक करतात. कुठल्याही तमा न बाळगता महापुरुषांचा अपमान अल्पवयीन मातंग आणि बौद्ध समाजाची मुलं आज या महाराष्ट्रामध्ये करत आहेत. ज्यांना कुठल्याही विचारधारेचं ज्ञान नाहीये, ज्यांना कुठलाही अभ्यास नाहीये, वयाचा अनुभव नाहीये, कुठलाही अनुभव नाहीये, पुस्तकांचं ज्ञान नाहीये, ग्रंथांचं ज्ञान नाहीये, साहित्याचं ज्ञान नाहीये, अशी लोक, अशी मुलं या सोशल मीडियाच्या माध्यमातून महापुरुषांच्या विचारावर चिखलफेक करतात आणि त्याचा परिणाम थ्रू आउट महाराष्ट्रामध्ये या दोनही समाजांच्या सामाजिक उत्थानावर पडत आहे. माझ्या बौद्ध समाजाच्या तरुणांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मातंग समाजाकडून आपण जी अपेक्षा या महाराष्ट्रामध्ये करत आहोत की मातंग समाजाची, आपल्या शेजारी राहणारी मातंग समाजाचा माझा मित्र मला जय भीम म्हणत नाही, असा बौद्ध समाजाच्या, महार समाजाच्या तरुणांचा माझ्यासमोर कांगावा असतो. बोलतात अनेक वेळा की भैया मातंग समाजाचे तरुण मला जय भीम म्हणत नाही, माझे मित्र असताना सुद्धा ते जय भीम म्हणत नाहीत. माझ्या महाराष्ट्रातल्या बौद्ध समाजाच्या तरुणांनो, मातंग समाजाचे तरुण
जे आज वयामध्ये आलेले आहेत, 18चे आहेत, 20चे आहेत, 30चे आहेत, हे कशामुळे जय भीम म्हणतील? यांना काय ज्ञान आहे या विचारधारेबद्दल? यांना काय माहीत आहे फुले शाहू आंबेडकरांबद्दल? यांचा ज्या परिवारामध्ये, ज्या मागवड्यामध्ये जन्म झालेला आहे, तिथं ही विचारधारा रुजवणारी माणसं आहेत का? त्यांच्या मनावर, त्यांच्या कुटुंबावर, त्यांच्या आईवडिलावर, त्यांच्या परिवारावर फुले शाहू आंबेडकर या विचारधारेचा प्रभाव आहे का? किंवा या हिंदूवादी व्यवस्थेच्या, ब्राह्मणी व्यवस्थेच्या विचारधारेचा प्रभाव त्यांच्यावर आहे, म्हणून ते आपलं अभिवादनाचं वाक्य काय बोलत आहेत याच्यावर विचार मात्र आपल्याला करावा लागेल. मातंग समाजाच्या तरुणांची ओरड आहे की बौद्ध समाजाचे तरुण या महाराष्ट्रामध्ये जेव्हा अनेक ठिकाणी, म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळे वाद होतात, की मातंग समाजाच्या तरुणांचं असं मत आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, बाबासाहेबांना आम्ही एवढं मानतो, मग अण्णाभाऊ साठेंना बौद्ध समाजाची तरुण का मानत नाही? असा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाचे तरुण मला विचारतात. त्याचं उत्तरही माझ्याकडे आहे. तुटक्या मुटक्या शब्दात का होईना मी हे शब्द उत्तर देणार आहे, पण ते तुम्ही समजून घ्या माझा मर्म आणि माझा त्यामागची भावना काय. की मातंग समाजाचे तरुण म्हणतात की बौद्धांचे तरुण अण्णाभाऊ साठेंचा फोटो लावत नाहीत आपल्या घरामध्ये. म्हणजे बौद्धांच्या घरामध्ये अण्णाभाऊ साठेंचा फोटो नसतो भैया, मग आम्ही कसं चालायचं या विचारधारेने, असा प्रश्न विचारला जातो. मी मातंग समाजाच्या मुलांना या ठिकाणी सांगू इच्छितो की बौद्ध समाजाच्या तरुणांना अण्णाभाऊ साठेबद्दल काय माहित आहे आणि अण्णाभाऊ साठेंबद्दल माहीत करण्यासाठी मातंग समाजाचे तरुण किती प्रमाणामध्ये अण्णाभाऊ साठे त्यांना सुद्धा वैयक्तिक माहीत आहे. आता जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, हे वाक्य सगळ्यांना माहीत आहे. याच्यावरही संभ्रम या महाराष्ट्रामध्ये RSS आणि भाजपचे लोक तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत की जग बदल घालून घाव हे वाक्य अण्णाभाऊ साठेनं म्हटलंच नाही, अशा प्रकारचा कांगावा हे खोटारडी ब्राह्मणवादी लोक करत आहेत या महाराष्ट्रामध्ये. माझ्या मित्रांनो, जर अण्णाभाऊ साठे बौद्धच काय, मराठा असेल, मुस्लिम असेल, इतर 18 पगड जातींच्या घरामध्ये जर अण्णाभाऊ साठे पोहोचवायचे असतील तर पहिल्यांदा अण्णाभाऊ साठे हे मातंग समाजाच्या तरुणांनी स्वतः आत्मसात केले पाहिजेत आणि अशा माध्यमांच्या माध्यमातून त्यांचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. फकीरा कादंबरी अण्णाभाऊ साठेने जी 27 भाषेमध्ये लिहिली, त्याची कादंबरीचं पहिलं पान हे बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केलेलं आहे. हे तुम्हाला बौद्धांच्या तरुणांना सांगता आलं पाहिजे, ज्यांचं ज्ञान सुद्धा आज कमी पडत आहे अण्णाभाऊ साठेंच्या बद्दल. म्हणजे बाबासाहेब आणि अण्णाभाऊ साठे यांची जी तुलना या महाराष्ट्रामध्ये केली जाते, ही तुलना थांबवा. बाबासाहेब आपल्या जागेवर मोठे आहेत, अण्णाभाऊ साठे आपल्या जागेवर मोठे आहेत. या दोनही महापुरुषांचं काम आपापल्या जागेवर मोठं आहे, लक्षात ठेवा. तुमच्या अशा वेगळ्या वागण्यानं, अशा तोलण्यानं या महापुरुषांचा अपमान होतो वारंवार आणि या दोन समाजामध्ये वारंवार संघर्ष या महाराष्ट्रामध्ये निर्माण होतो. त्याचं एकमेव कारण आहे की वैचारिक अज्ञान, सामाजिक अज्ञान. मातंग समाजाच्या तरुणांना किती जणांना मुक्ता साळवे यांचा मांगा महाराजांच्या दुःखाविषयीचा निबंध वाचलेला आहे? लहुजी साळवेंचं आपण एवढ्या ताकदीनं नाव घेतो, त्या लहुजी साळवेंची पुतणी मुक्ता साळवे हिने वयाच्या 11व्या वर्षी मांगा महाराजांच्या दुःखाविषयीचा निबंध लिहिला. हा निबंध लिहिण्यामागचा उद्देश काय होता? महात्मा फुलेंच्या शाळेमध्ये, सावित्रीबाईंच्या फुलेंच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या 200 वर्षापूर्वीच्या या 11 वर्षाच्या मुलीला का वाटलं असावं की या दोन समाजाचं दुःख आपण मांडलं पाहिजे? फुलेंनी या कार्याची सुरुवात केली. फुलेंनी फक्त मांग किंवा महार या एका जमातींना सोबत घेऊन काम केलं नाही, त्यांनी या दोनही जमातींच्या न्यायाने हक्कासाठी काम उभं केलं. मुक्ता साळवेच्या माध्यमातून हा निबंध त्याने 11 वर्षाच्या मुलीनं हा निबंध या महाराष्ट्राच्या देशाच्या समोर पुढे आणला. आपलं दुःख आणि वेदना या महाराष्ट्राच्या समोर, जगाच्या समोर मांडल्या. याचा अभ्यास आपण कधी करणार आहोत? बाबासाहेब आंबेडकरांनी उस्मानाबादच्या जवळ महार मांग वतनदार परिषद का घेतली, याचाही विचार आपण करणं आज काळाची गरज आहे.
छत्रपती शाहू महाराजांनी महार मांगांच्या या लोकांना सोबत घेऊन आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांना एवढ्या मदतीचा हात देऊन ते पुढे केले, त्या शाहू महाराजाबद्दल आपण किती आपल्याला जाण आहे. म्हणून माझ्या मित्रांनो, तमाम महाराष्ट्रातल्या महार आणि मांग या जमातीच्या तरुणांना माझं आव्हान आहे की महार म्हणजे पूर्वाश्रमीचे महार आणि आत्ताच्या बौद्धांना हे माहीत आहे की आपल्याला शासनकर्ती जमात बनायचं आहे. माझ्या बौद्ध समाजाच्या तरुणांनो, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की शासनकर्ती जमात बनण्यासाठी आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी, मान्यवर कांशीरामजींनी जो फॉर्म्युला वापरला होता, जो विचार आपल्यामध्ये समतेचा पेरलेला आहे, या समतेच्या विचारामध्ये सर्वात पहिल्यांदा जी जात जोडण्याचं आव्हान आपल्या समोर आहे ते म्हणजे मातंग समाज. मी नेहमी माझ्या भाषणामध्ये सांगत असतो की बाबासाहेब आंबेडकरांचा जो रथ आहे, या रथाला 2 चाकं आहेत. त्या 2 चाकामध्ये एक चाक फिरत आहे, त्याचं नाव आहे महार, आणि दुसरं चाक जे रुतलेलं आहे त्याचं नाव आहे मांग. मला हे असं वाक्य बोलतो म्हणून लोक हसतात, हसण्यावारी घेतात, पण हे माझं पूर्ण ठाम मत आहे याच्यावर की या समतेच्या रथाला 6740 जातींचे घोडे जोडण्याची जिम्मेदारी आपल्यावर आहे. आणि हा रथ, या रथाचे जे चाक एकच फिरतंय त्याचं नाव आहे बौद्ध, पूर्वाश्रमीचे महार, आणि जे बसलेलं आहे ते मांग आहे. हे दोनही चाक जेव्हा त्याच वेगानं या महाराष्ट्रामध्ये धावायला लागतील, तर उत्तर प्रदेशमध्ये जो प्रयोग मायावतींच्या माध्यमातून कांशीरामजीनं केला, तोच प्रयोग या महाराष्ट्रामध्ये सत्तेच्या माध्यमातून प्रस्थापित करण्यासाठी जास्त वेळ आणि काळ लागणार नाही. म्हणून या 2 जमाती, ज्या शूर जमाती आहेत, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी यांचे विचार हेरले, यांचं शूर पण हेरलं, भीमा कोरेगाव मध्ये ज्यांचं योगदान आहे या 2ही जमातींचं, या शूर जमाती ज्या गावकुसाच्या बाहेर जरी राहत असल्या तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या गड किल्ल्यांच्या संरक्षणासाठी यांचा वापर केला. या शूर जमातीचा वापर ज्या पद्धतीने केला, या बलाढ्य जमाती, या ताकदीच्या जमातींना वेगळं करण्याचा जो ब्राह्मणी षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये वारंवार करण्यात येत आहे. मिलिंद एकबोटे नावाचा व्यक्ती तुम्हाला माहित आहे, या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी पाहिलाय. पुण्याच्या मिलिंद एकबोटीला लहुजी साळवेंच्या नावावर का संघटना काढावी वाटत असेल? यांचा फार चांगला उद्देश असेल का या लोकांचा या संघटना काढण्यामागं? मनोहर भिडे जे आहेत सांगलीचे, अण्णाभाऊ साठेंबद्दल यांना फार पुळका येतो. अण्णाभाऊ साठेंचे विचार पोहोचवणे हा त्यांचा उद्देश नाहीये, लक्षात घ्या. जे मनोहर भिडे आहेत सांगलीचे, या व्यक्तीला अण्णाभाऊ साठेंचे विचार सर्व समाजात रुजवणे हा त्यांच्या मागचा उद्देश आहे का या मातंग समाजाच्या तरुणांना अण्णाभाऊ साठेंचे विचारच समजू नये आणि या पुरोगामी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेपासून मातंग समाजाने कोस दूर लांब जावं, याच्यासाठी अण्णाभाऊ साठेंना सोबत घेतलंय का मनोहर भिडेंनी? याचाही विचार आपण मातंग समाजाच्या तरुणांना करण्याचं गरजेचं आहे. माझ्या मातंग समाजाच्या तरुणांनो, फुले शाहू आंबेडकर या विचारधारेमध्येच आपली उत्क्रांती आहे, लक्षात ठेवा. मी या ठिकाणी पुन्हा पुन्हा या विषयावर येत असताना सांगू इच्छितो की बौद्ध समाजाच्या तरुणांना नेहमी वाटतं की धर्मांतर करणे म्हणजेच ही लोक आपली होती. मग त्यात चांभार आहेत, ढोर आहेत, भंगी आहेत, कैकाडी आहेत. ही लोक आपली नाही आहेत कारण यांनी धर्मांतर केलेलं नाही. हा कुठलं लॉजिक आहे? धर्मांतर करणे म्हणजे आपली विचारधारेवर येणे हे साफ चुकीचं आहे, माझं असं मत आहे. माझ्या मित्रांनो, मांग असेल, चांबार असेल, ढोर असेल, भंगी असेल, कैकाडी असेल, वडार असेल, या जमातीवर झालेले जातीचे संस्कार फार लक्षात घेणं महत्वाचं आहे. बौद्ध समाजाचा मुलगा जन्माला आला, तो बोलायला लागला तर पहिलं वाक्य तो जय भीमचं शिकतो. पण आमचा कैकाडी समाजाचा एखादा मुलगा जर जन्माला आला तर त्याला काय कळणार? त्याचे काय संस्कार आहेत, त्याच्या घराचे, त्याच्या जातीचे काय संस्कार आहेत? तो जोपर्यंत शिक्षणाच्या माध्यमातून, पुस्तकांच्या, साहित्याच्या माध्यमातून
पुढे येत नाही, त्याला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत त्याला बाबासाहेब फुले, शाहू, आंबेडकर काही समजलेलं नसतं, अण्णाभाऊ काहीच समजलेलं नसतं. म्हणजे बौद्धांच्या घरामध्ये जे विचारधारेचं बाळकडू आहे तेच बाळकडू मांगांच्या, ढोरांच्या, भंग्यांच्या घरामध्ये आहे का, याचाही विचार या महाराष्ट्रातल्या लोकांनी करणं, बौद्ध समाजाच्या लोकांनी करणं गरजेचं आहे. माझ्या मित्रांनो आणि या महाराष्ट्रातल्या मातंग समाजाच्या तरुणांनो, खास करून मातंग समाजाच्या तरुणांनो, मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की मातंग समाजाच्या तरुणांना वाटतं की आमचं जे दारिद्र्य आहे, आमचं जे दुःख आहे, आमचं जे सर्वस्व झालेलं आहे, आम्ही ज्या दारिद्र्याखाली जगत आहोत ते सगळंच्या सगळं महारांनी आम्हाला दिलेलं आहे. आम्ही गावकुसाच्या बाहेर राहतो हे महारांनी आपल्याला दिलंय का? मातंग समाजाला आपल्या ज्या या व्यवस्थेनं मातंग समाजाला ज्या पद्धतीनं गुलामीची वागणूक दिली, आजही या महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाच्या लोकांवर बहिष्कार टाकला जातो, महारांमुळे टाकला जातो का? तुमचं जे आर्थिक नुकसान आहे या महाराष्ट्रामध्ये झालेलं हे महारांमुळे झाले का? मातंग समाजाच्या पिढ्यान पिढ्या या गुलामीमध्ये जगत आलेल्या आहेत, त्यांचे जे हाल अपेष्टा झालेले आहेत या बौद्धांमुळे, पूर्वाश्रमीच्या महारांमुळे झालेले आहेत का? याचा विचार करणं आज काळाची गरज आहे. म्हणून असं कुणावर तरी ढकलून या समाजाची प्रगती करणं मुश्किल असतं. माझ्या मित्रांनो, ठीक आहे, बौद्ध समाजाच्या तरुणांना अपेक्षा आहे की मातंग समाजाच्या तरुणांना जय भीम म्हटलं पाहिजे, बाबासाहेबांच्या विचारधारेवर चाललं पाहिजे. मी माझ्या एका भाषणामध्ये सांगितलेलं आहे, आपण ते ऐकलंही असेल, की मातंग समाज हा आज दुसरीच्या वर्गात आहे, तिसरीच्या वर्गात आहे आणि बौद्ध समाज हा 10वीच्या वर्गात आहे. आणि 10वीच्या विद्यार्थ्याला दुसरीच्या विद्यार्थ्याकडून 10वीचा अभ्यासक्रम येण्याची अपेक्षा आहे. हे कसं शक्य आहे? मातंग समाजाची ही परिवर्तनाची सुरुवात आहे. या महाराष्ट्रामध्ये जे विचारवंत मातंग समाजामध्ये काम करत आहेत, या विचारधारेला पुढे घेऊन जाण्याचा, रुजवण्याचा प्रयत्न करत आहेत, या माध्यमातून मातंग समाज या फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊंच्या विचारधारेच्या मार्गावर येण्याच्या उंबरठ्यावर असताना बौद्ध समाजाची ही जिम्मेदारी बनते की आपणही या दुबळ्या असणाऱ्या मातंग समाजाला, भंगी समाजाला, कैकाडी, वडार या समाजाला हात दिला पाहिजे. हे दुबळे आहे, हे वैचारिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक सगळ्याच पद्धतीनं दुबळे आहेत. दुबळ्याला हात देणं हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे. बाबासाहेबांचा विचार, समतेचा विचार, समतेचा, स्वातंत्र्याचा, बंधुत्वाचा विचार बौद्धांच्या तरुणांना आज ऍक्सेप्ट करणं आणि ते स्वीकारणं महत्वाचं आहे. बाबासाहेबांचे भक्त होण्यापेक्षा बाबासाहेबांचे अनुयायी जर आपण झालो तर या सगळ्या जमाती आज आपल्याला जुळल्या जातील आणि त्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये नक्कीच अनुसूचित जातीच्या म्हणजे शेड्यूल कास्टचा प्रभाव या महाराष्ट्रावर होईल असं मला वाटतं. बाबासाहेब आंबेडकरांनी कधी महार शब्द वापरला नाही, बहिष्कृत हा शब्द वापरला, अस्पृश्य हा शब्द वापरला. या शब्दाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी आपली चळवळ चालवली. मग आज फक्त बौद्ध म्हणून, फक्त मातंग म्हणून आपण या महाराष्ट्रामध्ये आगेकूच करू शकतो का, याचाही विचार या महाराष्ट्रामध्ये आपण केला पाहिजे. मी आज या विषयाच्या माध्यमातून, या विषयाच्या अनुषंगानं बोलत असताना महाराष्ट्रातल्या मातंग आणि बौद्ध तरुण पुन्हा एकदा आव्हान करेल की बाबासाहेबांच्या विचारधारेवर, अण्णाभाऊ साठेंच्या विचारधारेवर आपल्याला एकत्र येणं काळाची गरज आहे. कुणी काय लिहिलेलं आहे, कुणी काय विचार मांडलेले आहेत याच्यावर बोलणारी फळेच्या फळ्या या महाराष्ट्रामध्ये बौद्ध आणि मातंग समाजाच्या तरुणांच्या तयार झाल्या पाहिजे. कुणाच्याही म्हणण्यावर आपण न जाता आपल्या स्वतःच्या तर्कशक्तीचा वापर करून आपण आपली ही चळवळ पुढे नेली पाहिजे. या सोशल मीडियाच्या माध्यमातून जी आपण चिखलफेक एकमेकांवर करत आहोत, या माध्यमातून समाजाची तर बदनामी होतच आहे, पण या महापुरुषांची सुद्धा आपण बदनामी करत आहोत, हे पण आपण लक्षात घेणं काळाची गरज आहे. जे मातंग समाजाचे नवीन तरुण आहेत, ज्यांच्या हातामध्ये आत्ताच मोबाईल आलेला आहे,
जे बौद्ध समाजाचे नवीन तरुण आहेत, ज्यांच्या हातामध्ये आत्ताच आईवडिलांनी हा मोबाईल दिलेला आहे, त्यांनी आपली बुद्धी पाजळण्याच्या अगोदर या विचारधारेचा, बाबासाहेबांचा, अण्णाभाऊंचा विचार काय आहे हे समजणं आज काळाची गरज आहे. सोशल मीडियावर पडलेली पोस्ट ही कोणत्या व्यक्तीनं टाकलेली आहे, त्याचं वय काय आहे, याचाही विचार करून आपण त्या पोस्टला आपण त्या पद्धतीनं उत्तर दिलं पाहिजे, असं माझं मत आहे. म्हणजे जर एखाद्याने अण्णाभाऊ साठेबद्दल जर चिखलफेक करणारी पोस्ट टाकली असेल तर त्याचं वय काय आहे, तो करतो काय, त्याचं बॅकग्राऊंड काय, याचाही विचार आपण केला पाहिजे. त्याचा बोलावता धनी कोण आहे आणि त्याच्यावर आपण उत्तर दिलं पाहिजे, ना की ऍक्शन झाल्यावर आपण रिॲक्शन दिली पाहिजे, जेणेकरून आपल्या दोन समाजामध्ये अशा पद्धतीनं वाद होणार. म्हणून माझ्या मित्रांनो, आज पुरोगामी विचारमंचच्या माध्यमातून मला या ठिकाणी या विषयावर बोलण्यासाठी बोलवलं. माझा थोडाफार यावर जे माझं ऑब्झर्वेशन आहे, हे काही पुस्तकात वाचलेली माहिती नाही आहे. हे जे माझं चिंतन आणि मनन या 2-3 वर्षापासून चाललेलं आहे, या दोन समाजामध्ये जो वाद चाललेला आहे, या वादाचं जे चिंतन आणि मनन आहे, याच्यावर मी माझे विचार या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत आहे. मी पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या या दोनही जमातींना हात जोडून विनंती करतो की आपण या वैचारिक लढाईमध्ये आपण एकत्र आलं पाहिजे. बाबासाहेबांचे, अण्णाभाऊंचे जे विचार आहेत, समतेचे विचार आहेत, त्याच्यावर एकत्र आलं पाहिजे आणि आपली सामाजिक क्रांती, सामाजिक उत्क्रांती करण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. आज मातंग समाजाची जी पिछेहाट होत आहे, या पिछेहाटीला रोखण्यासाठी, याच्यातून बाहेर येण्यासाठी एका विचाराची गरज आहे. त्या विचारावर आपण एकत्र आलं पाहिजे. आज ब्राह्मणी व्यवस्था जे चालवणारे लोक आहेत, यांना फार इंटरेस्ट आहे या दोन जमातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा. भीमा कोरेगाव सारखी प्रकरणं घडवणारे हे जे लोक आहेत, हे दंगली घडवणाऱ्यांचा ज्यांचा इतिहास आहे, या लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. ही जे लोक आहेत, ज्यांनी ही व्यवस्था आपल्यावर, गलिच्छ व्यवस्था या आपल्या समाजावर लादलेली आहे, याचा विचार आपण केला पाहिजे. आपली आर्थिक, सामाजिक, राजकीय पिछेहाट करणारे या ब्राह्मणी व्यवस्थेला उलटून टाकण्यासाठी आपण सर्वांनी या महाराष्ट्रामध्ये प्रयत्न केला पाहिजे. या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मला या ठिकाणी सर्व रवींद्र सुरवसे, कॉम्रेड विलास कांबळे, ज्ञानेश्वर घाटूळ, सुनील पारवे, आपण सर्वांनी या ठिकाणी बोलावलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करेन. माझ्या पद्धतीनं मी माझं मत या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या मताच्या माध्यमातून कुठं ना कुठं तरी एका क्रांतीच्या थिनगीला सुरुवात होईल, असं मी या ठिकाणी मानतो. बाबासाहेबांना अपेक्षित असणारा समाज, अण्णाभाऊंना असणारा अपेक्षित असणारा समाज या महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीनं आपण सगळे मिळून महाराष्ट्रामध्ये क्रांती घडवण्याचा प्रयत्न करू. राजकीय असेल, सामाजिक असेल, क्रांती घडवण्याचा प्रयत्न करू. आर्थिक क्रांती घडवण्याचा प्रयत्न करू. आपण सर्वांनी एकत्र करून या महाराष्ट्रामध्ये लढण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.